तर मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी संतोष गोसावी आणि आपण पाहतात आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता यूट्यूब व्हिडिओ चॅनल ब्लॉगर काका. तर मंडळी, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आता आमची जी ही ट्रॅव्हल जर्नी चालू आहे ही आपल्या भारताच्या पूर्वेकडील असलेल्या राज्यामध्ये म्हणजेच ओडिसामध्ये. आणि ओडिसामधील भुवनेश्वरचा संपूर्ण भाग एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीचं मंदिरात दर्शन घेऊन आम्ही त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा आता एक्सप्लोअर करतो आहे. तर अलारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत चिलका सरोवराच्या दिशेने. आणि आता आम्ही हे बघा फायनली पोचलो आहोत सातपाडा आयलंडला आणि इथूनच आपण चिलका सरोवरामध्ये प्रवेश करणार आहोत. चिलका सरोवर हे जर बघायला गेलं तर आपल्या भारतातलं एकमेव असं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं आणि इथे आपल्याला इरावती डॉल्फिन्स बघायला मिळतात. चला तर मग बघू, आता आम्ही निघालो आहे बघायला. माहीत नाही आता इथे डॉल्फिन दिसतील नाही दिसतील, पण एक कुतूहल म्हणून आता आम्ही इथे आलो आहोत. तर आम्हाला हे एक्सप्लोअर करायचं आहे आणि इथे एक आयलंड आहे, त्या आयलंडलासुद्धा आम्ही इथे भेट देणार आहोत. चला तर मग. तर मंडळी, सातपाडा आयलंड हे ओडिशा राज्यातील पुरी शहराजवळ चिलका तलावाच्या दक्षिण टोकावर वसलेले प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि हे पुरीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. येथे चिलका तलाव बंगालच्या उपसागराला मिळतो. तर मंडळी, चिलका सरोवर हे ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजाम या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं. याला ब्लू लगून्स म्हणूनही इथे संबोधलं जातं. इथे आपल्याला ना मोठ्या प्रमाणात सी ईगल्स बघायला मिळतात. हे बघा, हे जेव्हा आपण ह्या बोटीतनं किंवा होडीतनं प्रवास करतो ना तेव्हा ते पक्षी आजूबाजूला बोटीच्या कंटिन्युअस फिरत राहताना दिसतात आपल्याला. आणि जर इथे तुम्हाला भेट द्यायची असेल तर इथे शक्यतो हिवाळ्यात या, कारण हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी येतात आणि हे एक इथे अट्रॅक्शन असतं बघायला.
तर आता मी फायनली इथे या आयलंडला पोहोचलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आयलंड आहे आणि याच्या आता पलीकडच्या साईडला समुद्र आहे. ही अनेक दुसरी होडी येते इथे आयलंडवरती प्रवाशांनी भरलेली. आणि इथे तुम्हाला ह्या झोपडीसारखं बांधलेली आहेत. ही जी दुकानं आहेत थोडक्यात छोटी छोटी, म्हणजे ते जास्त काय असं मिळत नाही. ते नारळ पाणी वगैरे किंवा चहा कॉफी असं मिळतं. हे बघा, हे या पलीकडच्या साईडला हा जो आहे हा समुद्र आहे. हा बघा, हा समुद्र. आता आम्ही चाललो आहोत त्या बीचवरती. आणि ते मी खरं तुम्हाला सांगायचं झालं तर मी माझे जे सहकारी आहेत अमोल लाड यांचे मी खूपच आभारी आहे याचा. कारण त्याच्यामुळे हे सगळं मला शूटिंग वगैरे करणं शक्य झालं. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, ॲक्च्युली मी हँडिकॅप असल्यामुळे मला चालणं फिरणं कुठे जास्त पॉसिबल होत नाही. आणि मी ॲक्च्युली हे सगळं जे आहे हे अमोलच करतो. व्हिडिओ शूटिंग वगैरे करणं, ज्यावेळी आम्ही एकत्र फिरायला जातो तेव्हा सगळं मी त्याला शूटिंगचं जे आहे ते त्यालाच सांगतो. त्यामुळे तो मला त्याची याच्यात मदत होते. त्याचे खरंच खूप आभार. खूप छान असा परिसर आपण बघू शकतो हा. आणि ते आपल्याला असा कचरा वगैरे केलेला कुठेच दिसणार नाही मंडळी. तर मंडळी, माझी आपणा सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट करूनही सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर याआधी जरी तुम्ही कधी या ठिकाणी गेला असाल तर अवश्य कॉमेंट करून सांगा तुम्हाला आवडलेली तिथली ठिकाणं. आणि मी जो हा परिसर एक्सप्लोअर केला आहे त्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती सांगायची असेल तर इथे तुम्ही सजेशन मला देऊ शकता. धन्यवाद मंडळी. आणि हो, बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. टिंग टॉंग.